नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत टाईपस्क्रिप्टमधले जे ॲडव्हान्स टाईप्स असतात, ॲडव्हान्स टायपिंग. ठीक आहे, टाईपस्क्रिप्टमध्ये त्यामधले आपण जे आहेत दोन विषय जे आहेत आपण घेणार आहोत आज. तर पहिला आहे बघा इंटरसेक्शन टाईप. तर इंटरसेक्शन टाईप आहे आणि दुसरा आहे टाईप असर्शन्स. तर सुरुवातीला आपण इंटरसेक्शन टाईप्सबद्दल थोडी माहिती घेऊया. तर इंटरसेक्शन टाईप जे आहेत ते मल्टिपल टाईप्सला कंबाईन करतात ॲट द सेम टाईम. ठीक आहे, एकाच वेळेस एकापेक्षा अधिक जे टाईप्स आहेत आपल्याकडे त्या टाईप्सला ते कंबाईन करतात आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण अँड ऑपरेटरने घेऊ शकतो. जसं आता तुम्ही युनियन टाईपमध्ये पाहिलं होतं, तिथं ऑर ऑपरेटर आपण यूज करतो. आयदर नंबर ऑर स्ट्रिंग, आयदर बुलियन ऑर एनी अदर टाईप. ठीक आहे, तर ऑरचं सिम्बॉल आपण देतो तिथे. तर इथे कसं असतं, इथं ऑरचं सिम्बॉल नाही द्यायचं, इथे आपण द्यायचं अँडचं सिम्बॉल. तर दोन्ही सांगतो मी तुम्हाला. बघूया सुरुवातीला आपण इंटरसेक्शन कोणत्या पद्धतीने टाईप्सचं आपण करू शकतो ते. तर मी एक एक्झाम्पल घेतो इथे. वेअर घेतोय, लोकेशन फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, याचं मी इथं टाईप देतो स्ट्रिंग किंवा नंबर. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता काय म्हणते सबसिक्वेंट व्हेरिएबल. ठीक आहे, इथे एक काम करतो, इथं माय लोकेशन घेतो. तर माय लोकेशन जे आहे ते आहे बघा स्ट्रिंग किंवा नंबर. ठीक आहे, तर हे काय झालं आता, हे झालं युनियन टाईप. युनियन टाईप झालं. युनियन टाईप बद्दल तुम्हाला आणखी माहिती घ्यायची असेल तर युनियन टाईप्स आणि त्याच्यासोबतच मी घेतलेलं आहे बघा लिटरल टाईप्स. आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ आहे टाईप अलियासेस म्हणून, ते सुद्धा तुम्ही बघा. तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे जे मी आज शिकवणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये मी काय सांगतो ते कळून जाईल, तुम्ही जर हे दोन व्हिडिओ जर पाहिले तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ट्युपल्स आणि इनम सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही टाईप्स बघू शकता कोणत्या पद्धतीने आपण क्रिएट करतो ते. दुसरा एक व्हेरिएबल घेतो मी माय नेम ऑफ टाईप स्ट्रिंग अँड नंबर. ठीक आहे, आता हे काय झालं, हे आपलं झालं इंटरसेक्शन ऑफ टाईप. इथे काय करतो आपण, इथे आपण या दोन्ही जे टाईप आहेत याला कंबाईन करतो. कळालं? तर हे बेसिक सिंटॅक्स आहे त्याचा, जे आपण इंटरसेक्शन टाईप म्हणतोय. तर इथे दोन्ही टाईपला आपण कंबाईन करतोय माय नेम मध्ये. कळालं? तर आता एक एक एक्झाम्पल घेऊया याचं. आपण दोन इंटरफेसेस घेऊया, कारण की इंटरफेस सुद्धा एक टाईप आहे, तुम्हाला माहीतच आहे. मी जर घेतलं पर्सन, इथे घेतो पर्सन नेम ऑफ टाईप स्ट्रिंग आणि पर्सन ॲड्रेस ऑफ टाईप स्ट्रिंग. दोन गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर आणखी एक इंटरफेस घेतो, इंटरफेस कार. तर इथे मी घेतो कार नेम ऑफ टाईप स्ट्रिंग आणि कार कलर ऑफ टाईप स्ट्रिंग. ठीक आहे, दोन गोष्टी घेतल्या. आता मी काय करतो, एक माझा स्वतःचा एक टाईप बनवतो. ठीक आहे, तुम्ही जसं टाईप अलियासेस मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं स्वतःचा आपण कस्टम टाईप कोणत्या पद्धतीने बनवू शकतो ते. तर मी काय करतो, आता टाईप घेतो पर्सन्स कार. ठीक आहे, किंवा पर्सन विथ कार, अशा टाईपचा काहीतरी. ठीक आहे, इक्वल टू. आता काय करायचं आपल्याला, हा जो टाईप आहे आता या टाईपला आपल्याला टाईप इंटरसेक्शन थ्रू. ठीक आहे, टाईप जो आहे इंटरसेक्शन थ्रू आपल्याला जे दोन आपण वरती जे इंटरफेसेस डिफाईन केलेले आहेत ते या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याला टाईप द्यायचं आहे. तर पर्सन अँड कार. तर अशा पद्धतीचं जे आहे मी याला टाईप देऊ शकतो. आता जर मी एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला युजिंग पर्सन विथ कार टाईप. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी वेअर ओबीजे करतो ऑफ टाईप पर्सन विथ कारचा. ठीक आहे, इज इक्वल टू ऑब्जेक्ट. तर तुम्ही बघू शकता, आता मी जर इथं कंट्रोल स्पेस केलं तर मला हे चारही प्रॉपर्टीज येत आहेत इथे. कळालं? आता या सुरुवातीच्या दोन प्रॉपर्टीज जे आहेत त्या आहेत कार इंटरफेसच्या, आणि शेवटच्या दोन ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आहेत आपल्या पर्सन इंटरफेसच्या. कळालं? तर इथे आता मला एक चान्स आहे की मी चारही प्रॉपर्टी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. कार कलर मी देतो रेड. त्याच्यानंतर आहे कार नेम, देऊया समजा टाटा इंडिका.
त्याच्यानंतर आहे पर्सन ॲड्रेस. पर्सन ॲड्रेस देऊया फॉर एक्झाम्पल नाशिक. त्याच्यानंतर आहे पर्सन नेम. तर पर्सन नेम देऊया टेस्ट. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो पर्सन विथ कार हा टाईप मी जे क्रिएट केलेला आहे युजिंग टाईप अलियास, ठीक आहे, याला मी 2 इंटरफेस ॲज अ टाईप देतोय. तर यालाच आपण काय म्हणू शकतो, टाईप इंटरसेक्शन. ठीक आहे, कंबायनिंग मल्टिपल टाईप्स इंटू वन. ठीक आहे. तर इथे कसं असतं, कधी कधी आपण दोन टेबलचा डेटा, दोन टेबलचे जे डेटाबेसला 2 टेबल असतात, तर ते 2 टेबलचे आपण मॉडेल बनवून ठेवतो इंटरफेस फ्रंट एंड साईडला. पण कधी कधी काय असतं की दोन्ही टेबलचा डेटा आपल्याला लागत असतो एकाच वेळेस UI मध्ये दाखवायला. तर त्या केसमध्ये आपण काय करतो की एक आपल्या ते मर्ज करतो दोन्ही जे इंटरफेसेस आहेत ते. तर मर्जिंग कोणत्या पद्धतीने होते, तर अशा पद्धतीने आपण मर्ज करतो, त्या दोन्ही टाईपला कंबाईन करतो, जेणेकरून एक नवीन टाईप क्रिएट केला आणि या टाईपमध्ये आपण सगळे जे प्रॉपर्टीज आहेत त्यांचा जे काही रिझल्ट आहे ते रिझल्ट सगळे आपण या प्रॉपर्टीमध्ये किंवा या ऑब्जेक्टमध्ये स्प्रेड करतो. स्प्रेड करून हा ऑब्जेक्ट आपण पुढे यूज करतो. ठीक आहे. म्हणजेच कसं असतं की आपल्याला 2 वेळा लूप लावायची गरज नाही. तर याच्यामध्ये लूप लावून याच्यामध्ये लूप लावून प्रॉपर्टीज ॲक्सेस करण्यापेक्षा आपण एकच ऑब्जेक्ट बनवतो त्या दोन्हीचा मिळून आणि एकाच लूपमध्ये आपलं आपण काम भागवून टाकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपण याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहेत बघा टाईप ॲसर्शन. तर टाईप ॲसर्शन्स म्हणजे काय? तर टाईप ॲसर्शन जे आहे ते एक मेकॅनिझम आहे टाईपस्क्रिप्टमध्ये, जे ॲक्च्युअली काय करतं, आपल्याला कंपायलरला ते इन्फॉर्म करतं की हे कोणत्या टाईपचं नाही का ऑब्जेक्ट आहे किंवा व्हेरिएबल आहे ते. ठीक आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. त्याचे 3 प्रकार कोणते आहेत? मला आता आशा आहे की हे एवढा पार्ट तुम्हाला कळाला असेल. कळाला नसेल तर तुम्ही पॉज करून रिवाइंड करून पुन्हा बघू शकता. तर आपण आता दुसरा पार्ट घेणार आहोत टाइप असर्शनचा. तर टाइप असर्शनमध्ये कसं आहे की एक मेकॅनिझम आहे टाइपस्क्रिप्टला ते इन्फॉर्म करतं की कोणत्या पद्धतीचं जे व्हेरिएबल आहे त्याचा टाइप कोणता आहे तो. ठीक आहे. तर त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे बघा युजिंग ॲज ऑपरेटर. ठीक आहे. युजिंग ॲज ऑपरेटर आपण यूज करू शकतो किंवा युजिंग लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे आणि युजिंग तिसरं आहे साधं सिंपल आहे आपलं युजिंग ऑब्जेक्ट्स. युजिंग ऑब्जेक्ट सुद्धा आपण त्याला टाईप जो आहे त्या पर्टिक्युलर याचा व्हेरिएबलचा तर त्या आपण ॲसर्ट करू शकतो. तर इथे आता मी एक काम करतो, एक व्हेरिएबल घेतो. ठीक आहे. व्हेरिएबल घेतो काही एक समजा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊया होम नावाचा व्हेरिएबल घेऊया. ठीक आहे. तर याला आपण देऊया एनी इज इक्वल टू 1 2 3. ठीक आहे. तर एनी जे आहे हा टाईप जो असतो एनी, आपण आपल्याला जर खात्री नसेल की या व्हेरिएबलमध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, तर त्यावेळेस आपण इथे एनी देतो. तर रन टाईमला काय करतं ब्राउझर किंवा कंपायलर, बेस्ड ऑन द व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आहे नंबर असेल तर त्या नंबरचा टाईप याला देतो. तर आपल्याला काय करायचं आहे आता इथे पहिला आपण घेऊया ॲज. ठीक आहे. तर आता एक काम करूया, आपण आणखी एक व्हेरिएबल घेऊया व्हेअर. ठीक आहे. काय नाव देऊ शकतो आपण, काम करूया सिम्पलच देऊया व्हेरिएबल. ठीक आहे. इज इक्वल टू, आता मला काय करायचं आहे, हे जे सिंपल आहे याला मी टाईप देतोय आता नंबर. ठीक आहे. आता याला नंबर मी दिलाय, परंतु आपला जो व्हेरिएबल आहे होम तो आहे एनी टाईपचा. तर मी काय करू शकतो, होम ॲज नंबर. कळलं? तर आता तुम्ही पाहिलं इथे होम जे आहे एनी टाईपचा आहे, बरोबर आहे. परंतु आता मी काय करतोय, त्याला ॲसर्ट करतोय नंबरमध्ये. ठीक आहे. युजिंग ॲज ऑपरेटर. तर ॲज जे आहे ॲज ऑपरेटर ॲसर्शनसाठी यूज होतं. ठीक आहे. तर आपण ॲजचा वापर करून आपण इकडे समजा आता राईट हँड साईडला आपण कोणताही टाईप घेऊ शकतो टाईप ॲसर्ट करण्यासाठी. आता मी इथं नंबर घेतलाय खरं तर. आता जर तुम्हाला स्ट्रिंग घ्यायचं असेल तर आता तुम्हाला माहिती आहे इकडे व्हॅल्यू स्ट्रिंग येणारच आहे. तर तुम्ही काय करू शकता, इकडे ॲज स्ट्रिंग करणार आणि याचा जो टाईप आहे डावीकडल्याचा त्याचाही तुम्हाला टाईप जो आहे तो स्ट्रिंग द्यावा लागतो. ठीक आहे. आता जर मी इथे कन्सोल लॉक केलं सिम्पलला, तर तुम्ही
जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही इथे 1 2 3 जी आहे ती इथे बघू शकता. मी याला आता ट्रान्सपाइल करतो. 1 2 3 जी व्हॅल्यू आहे ती आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲजचा यूज करून करू शकता. किंवा आता दुसरी एक पद्धत आहे ऑपरेटर. ठीक आहे. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ऑपरेटर जे आहे ते. तर त्याने तुम्ही कसं करू शकता? काहीच नाही मित्रांनो. इथे तुम्हाला लेस दॅन आणि ग्रेटर दॅन द्यायचंय आणि याच्या मधामध्ये तुम्हाला द्यावं लागतं जे काही टाइप आहे ते. आता फॉर एक्झाम्पल आता इथे स्ट्रिंग आहे, तर आपण इथे काय करूया, स्ट्रिंग टाइप देऊया याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा आता याला क्लिअर करतो. TSC आणि नोड इंडेक्स डॉट जेएस केलं की पुन्हा 1 2 3 जे आहे ते प्रिंट होतं. तर हे डिफरंट वेज आहेत तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला ॲसेट करता ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा तिसरं ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? तर ऑब्जेक्ट्स म्हणजे आता जावास्क्रिप्टमध्ये सगळं काही ऑब्जेक्टच असतं. ठीक आहे. ॲट द एंड सगळं काही ऑब्जेक्टच असतं. तर आता इथे ऑब्जेक्ट जे आहे आपण जसं आता तुम्ही बघू शकता पर्सन विथ कार हे आपला टाइप आहे आणि हा झाला ऑब्जेक्ट. तर पर्सन विथ कार जे आहे हा या टाइपचा सुद्धा तुम्ही त्याला टाइप ॲसेट करू शकता. तर सरळ सरळ आता लेस दॅन आणि ग्रेटर दॅन मध्ये तुम्हाला हा टाइप द्यावा लागतो. टाइप दिल्यानंतर इथे मला आता ऑब्जेक्ट बनवावा लागेल त्याचा, बरोबर आहे. आणि इकडे डावीकडे सुद्धा तुम्हाला त्या टाइपचं जे आहे ते व्हेरिएबल इकडे घ्यावं लागतं टाइप अॅनोटेशन सोबत. म्हणजे टाइप अॅनोटेट तुम्हाला करावं लागतं डाव्याकडलं जे व्हेरिएबल आहे त्याला. आणि उजवीकडे पुन्हा त्याला टाइप तुम्हाला ॲसेट करावं लागतं जी काही व्हॅल्यू येणार आहे ती. आता मी इथे कंट्रोल स्पेस केलं की तुम्ही पाहू शकता मला चारही प्रॉपर्टीज इथे दिसत आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या चारही प्रॉपर्टीज जे आहेत ते तुम्ही इथे ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर जेव्हा मी याला सिम्पलला लॉक करेल तुम्ही बघू शकता पुन्हा TSC इंडेक्स डॉट TS झाले आणि नोड इंडेक्स डॉट JS जर केलं तर हा ऑब्जेक्ट जो आहे तो इथे प्रिंट झालेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या तिन्हीचा यूज करून टाइप जे आहे ते ॲसर्ट करू शकता. ठीक आहे. आज आपण शिकलोय टाइप इंटरसेक्शन. तर इंटरसेक्शनमध्ये दोन टाइप जे आहेत तुम्ही कंबाईन करू शकता. मोस्टली जे इंटरसेक्शन आहे ते इंटरफेसेसमध्येच आपण यूज करतो. कारण की जे रिअल टाईम वर्क आहे, तर रिअल टाईम वर्कमध्ये आपण डेटाबेस टेबल जे आहे ते रेप्लिकेट करतो फ्रंट एंड साईडला इंटरफेसचा वापर करून. ठीक आहे. तर मोस्टली आपण इंटरफेसेसच कंबाईन करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल घेतलंय मी. आणि त्याच्यानंतर आहे टाइप ॲसर्शन. तर टाइप ॲसर्शनमध्ये आपण या 3 ऑपरेटरचा यूज करून किंवा हे 2 ऑपरेटर आहेत आणि हा जो तिसरा आहे तो आपला जुना वे आहे. फक्त आपल्याला काय आहे, या ऑब्जेक्टचं नेम जे आहे ते लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ऑपरेटरमध्ये आपल्याला यूज करावं लागतं. ठीक आहे. अशा पद्धतीचे आहेत हे दोन्ही कन्सेप्ट. ठीक आहे मित्रांनो, तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांना सुद्धा जे आहे नॉलेज मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये त्यांना कळावं. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.